नमस्कार सर्वांना. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये शहराच्या गुंगाटातून दूर जावंसं वाटत होतं. कधी नव्हे ते यावेळी माझं पाऊल वळलं मेघालयकडे, निसर्गाच्या कुशीत लपलेल्या एका अलौकिक जगाकडे. शिलाँगच्या घाट माथ्यांवरून वळणावळणाचे रस्ते पार करत धुक्याच्या पदरात हरवलेल्या जंगलात मी पोहोचलो. रिवाई या एका छोट्याशा गावात, आणि तिथेच माझी भेट झाली सिंगल लिव्हिंग रूट ब्रिजला. झाडाच्या हृदयात मुळांपासून बांधलेल्या, वर्षानुवर्षे वाढत गेलेला हा जिवंत पूल म्हणजे निसर्ग आणि मानवी समाज यांचं अनोखं मिश्रण. प्रकृतीच्या कुशीत दाट पानांतून डोकावणारा सूर्य, वाऱ्यावर डुलणारी हिरवाई आणि झऱ्याचा निनाद याचं एक सुंदर निसर्गरम्य चित्र तिथं साकारलेलं होतं. पुलावरून चालताना असं वाटलं की आपण एखाद्या परीकथेच्या जगात आहोत. पावलांखालून वाहणाऱ्या झऱ्याचं पाणी अगदी पारदर्शक होतं आणि सभोवतालचं जंगल ते केवळ बघणं नव्हे तर अनुभवणं होतं. या भटकंतीने मला शिकवलं की निसर्गाची जुळून घेतल्यावर आपणही त्याचा एक भाग होतो. या पुलाचा एक एक मूळ जसा झाडाच्या प्रेमाने वाढलेला, तसाच हा अनुभव माझ्या मनात खोलवर रुतून गेला आहे. मेघालयातील खूप गोष्टी मी पाहिल्या, धबधबे, गुहा, धुक्यांनी व्यापलेली रस्त्यांची वळणं, पण रिवाईचा हा लिव्हिंग रूट ब्रिज माझ्या मनात कायम कोरला गेलेला आहे. मेघालय नावातच मेघाचं आश्रयस्थान दडलेलं, धुक्याच्या पडद्याआडून डोकावतं हिरवगार निसर्गाचं सौंदर्य, सतत गाणाऱ्या धबधब्यांचा गजर आणि न थांबता बरसणाऱ्या पावसांच्या थेंबात नालेलं आभाळ, याच मेघालयाच्या गहिऱ्या दऱ्यांमध्ये लपलेलं आहे एक आश्चर्य, लिव्हिंग रूट ब्रिज. आणि आपल्याला म्हणता येईल सजीव मुळांचा पूल. या पुलाचं वैशिष्ट्य असं की तो दगडांचा, लोखंडाचा, सिमेंटचा नाही, तर तो रबराच्या झाडांच्या जिवंत मुळांचा. कल्पना करा, पिढ्यानपिढ्या गावकऱ्यांनी निसर्गाच्या मदतीनं मूळ जिवंत ठेवत त्यांना नदीच्या काठावरून नदी ओलांडत ओढलं, विणलं, मार्गदर्शन केलं, आणि आज